मेष ते कन्या कोणती राशी श्रीमंत होण्याच्या मार्गावर, मानवी जीवनात पैसा, संपत्ती आणि आर्थिक स्थैर्य याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात सुखी आणि समृद्ध व्हावे अशी इच्छा बाळगतो. काही लोक मेहनत, नियोजन आणि योग्य संधींच्या मदतीने मोठे यश मिळवतात, तर काही लोकांना आर्थिक प्रगतीसाठी अधिक संघर्ष करावा लागतो. ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या जन्मवेळेस असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती त्याच्या स्वभावावर, निर्णय क्षमतेवर आणि आर्थिक प्रगतीवर परिणाम करत असते. 12ही राशींमध्ये प्रत्येक राशीचे काही विशिष्ट गुणधर्म असतात. काही राशी स्वभावाने धाडसी असतात, काही अत्यंत कष्टाळू असतात, तर काही लोक आर्थिक नियोजनात पारंगत असतात. यामुळे काही राशींचे लोक व्यवसाय, गुंतवणूक आणि करिअरमध्ये लवकर प्रगती करताना दिसतात. या लेखात आपण मेष ते कन्या या 6 राशींचा स्वभाव, आर्थिक दृष्टिकोन आणि श्रीमंत होण्याची क्षमता याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. एक मेष राशी. मेष ही राशी राशीचक्रातील पहिली राशी मानली जाते. या राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. मंगळ हा धाडस, शक्ती आणि नेतृत्वाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे मेष राशीचे लोक अत्यंत उत्साही, धाडसी आणि पुढाकार घेणारे असतात. मेष राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात एक महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांची नेतृत्व क्षमता. हे लोक नवीन कल्पना स्वीकारायला तयार असतात आणि जोखीम घेण्यास घाबरत नाहीत. व्यवसाय किंवा स्टार्टअप क्षेत्रात असे लोक मोठे यश मिळवू शकतात. मेष राशीच्या लोकांना पैसा कमावण्याची प्रचंड इच्छा असते. ते मेहनत करण्यास मागे हटत नाहीत. अनेकदा ते स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतात. त्यांच्या आत्मविश्वासामुळे ते मोठ्या प्रकल्पांमध्ये सहभागी होतात. तथापि मेष राशीचे लोक कधीकधी उतावळे असतात. जलद निर्णय घेताना ते आर्थिक जोखीम घेऊ शकतात. जर त्यांनी संयम आणि योग्य आर्थिक नियोजन केले, तर ते मोठ्या संपत्तीचे मालक होऊ शकतात. मेष राशीच्या लोकांसाठी व्यवसाय, उद्योग, मार्केटिंग, क्रीडा, संरक्षण सेवा आणि नेतृत्वाची पदे आर्थिक प्रगतीसाठी चांगली मानली जातात. योग्य मार्गदर्शन, संयम आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास मेष राशीचे लोक श्रीमंत होण्याच्या मार्गावर नक्कीच पुढे जाऊ शकतात. 2. वृषभ राशी. वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. शुक्र हा सौंदर्य, संपत्ती, सुख आणि ऐश्वर्याचा कारक मानला जातो. त्यामुळे वृषभ राशीचे लोक जीवनात आराम, स्थिरता आणि आर्थिक सुरक्षिततेला जास्त महत्त्व देतात. या राशीचे लोक अत्यंत कष्टाळू, संयमी आणि स्थिर स्वभावाचे असतात. ते कोणतेही काम घाईघाईने करत नाहीत. त्यांनी एकदा एखादे ध्येय निश्चित केले की ते पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहतात. वृषभ राशीचे लोक आर्थिक बाबतीत अत्यंत शहाणे असतात. ते खर्च करण्यापेक्षा बचत आणि गुंतवणूक करण्यावर अधिक भर देतात. त्यामुळे दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याची त्यांची क्षमता अधिक असते. हे लोक स्थिर व्यवसाय किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीत अधिक यशस्वी ठरतात. शेती, जमीन व्यवहार, बांधकाम, कला, फॅशन, बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात त्यांना चांगले यश मिळू शकते. वृषभ राशीच्या लोकांचा एक मोठा गुण म्हणजे त्यांची धैर्य आणि सातत्य. ते पटकन हार मानत नाहीत. त्यामुळे हळूहळू पण स्थिरपणे आर्थिक प्रगती करतात. ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीचे लोक आयुष्यात चांगली संपत्ती जमवण्याची क्षमता ठेवतात आणि अनेकदा ते आर्थिकदृष्ट्या स्थिर आणि समृद्ध जीवन जगतात. 3. मिथुन राशी. मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. बुध हा बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य आणि व्यापाराचा कारक मानला जातो. त्यामुळे मिथुन राशीचे लोक अत्यंत हुशार, बोलके आणि चतुर असतात. या राशीचे लोक संवाद आणि नेटवर्किंगमध्ये पारंगत असतात. त्यांना लोकांशी संपर्क ठेवणे आणि नवीन संधी शोधणे खूप चांगले जमत असते. त्यामुळे व्यापार, मीडिया, मार्केटिंग, पत्रकारिता आणि डिजिटल क्षेत्रात त्यांना मोठ्या संधी मिळू शकतात. मिथुन राशीचे लोक बहुतेक वेळा एकाच कामावर समाधानी राहत नाहीत. त्यांना विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याची आवड असते. त्यामुळे ते एकाच वेळी अनेक प्रकल्प किंवा व्यवसाय सांभाळू शकतात. त्यांची बुद्धिमत्ता आणि वेगवान विचार करण्याची क्षमता त्यांना आर्थिक संधी ओळखण्यात मदत करते. तथापि कधीकधी ते अस्थिर स्वभावामुळे एखाद्या कामावर दीर्घकाळ लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. जर मिथुन राशीच्या लोकांनी आपले लक्ष केंद्रित केले आणि आर्थिक नियोजन केले, तर ते व्यापार आणि डिजिटल युगातील संधींचा फायदा घेऊन मोठे आर्थिक यश मिळवू शकतात. 4. कर्क राशी. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. चंद्र मन, भावना आणि कुटुंबाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे कर्क राशीचे लोक संवेदनशील, कुटुंबवत्सल आणि काळजीवाहू स्वभावाचे असतात. कर्क राशीचे लोक आर्थिक बाबतीत सावध असतात. ते कुटुंबाची सुरक्षितता आणि भविष्यासाठी बचत करण्यावर भर देतात. त्यामुळे ते दीर्घकालीन आर्थिक नियोजनात चांगले असतात. या राशीचे लोक प्रामुख्याने स्थिर आणि सुरक्षित करिअर निवडतात. रिअल इस्टेट, हॉटेल व्यवसाय, अन्न उद्योग, शेती आणि सेवा क्षेत्रात
त्यांना चांगले यश मिळू शकते. कर्क राशीच्या लोकांची अंतर्ज्ञान शक्ती मजबूत असते, त्यामुळे ते अनेकदा योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतात. आर्थिक गुंतवणुकीतही त्यांना फायदा होऊ शकतो. तथापि, कधीकधी भावनांमुळे ते आर्थिक निर्णय घेताना गोंधळात पडू शकतात. जर त्यांनी व्यावहारिक दृष्टिकोन ठेवला तर ते स्थिर आणि समृद्ध आर्थिक जीवन जगू शकतात. 5. सिंह राशी. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. सूर्य हा शक्ती, प्रतिष्ठा आणि नेतृत्वाचा कारक मानला जातो. त्यामुळे सिंह राशीचे लोक आत्मविश्वासपूर्ण, महत्वाकांक्षी आणि नेतृत्वगुण असलेले असतात. सिंह राशीच्या व्यक्तींना मोठे ध्येय ठेवण्याची सवय असते. त्यांना प्रसिद्धी, प्रतिष्ठा आणि आर्थिक यश मिळवण्याची तीव्र इच्छा असते. हे लोक नेतृत्वाच्या पदांवर उत्कृष्ट कामगिरी करतात. व्यवस्थापन, राजकारण, मनोरंजन क्षेत्र, व्यवसाय आणि प्रशासन क्षेत्रात त्यांना चांगले यश मिळू शकते. सिंह राशीचे लोक उदार असतात आणि अनेकदा मोठ्या प्रमाणावर खर्च करतात. त्यामुळे कधीकधी बचत कमी राहू शकते, परंतु त्यांच्या आत्मविश्वासामुळे ते पुन्हा आर्थिक प्रगती करू शकतात. योग्य आर्थिक नियोजन केल्यास सिंह राशीचे लोक मोठी संपत्ती आणि प्रतिष्ठा मिळवू शकतात. 6. कन्या राशी. कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. बुध बुद्धिमत्ता, विश्लेषण क्षमता आणि व्यवस्थापन कौशल्य यांचे प्रतीक आहे. त्यामुळे कन्या राशीचे लोक अत्यंत व्यवस्थित, विश्लेषक आणि मेहनती असतात. कन्या राशीचे लोक प्रत्येक काम अत्यंत काळजीपूर्वक करतात. त्यांना नियोजन आणि तपशीलवार काम करण्यात विशेष कौशल्य असते. त्यामुळे वित्तीय व्यवस्थापन, लेखा, संशोधन, वैद्यकीय क्षेत्र आणि IT क्षेत्रात त्यांना चांगले यश मिळू शकते. हे लोक आर्थिक बाबतीत अत्यंत सावध असतात. ते खर्च करण्यापेक्षा बचत आणि योग्य गुंतवणूक करण्यावर भर देतात. कन्या राशीचे लोक सतत स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या मेहनती आणि शिस्तबद्ध स्वभावामुळे ते हळूहळू पण स्थिरपणे आर्थिक प्रगती करतात. ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीचे लोक दीर्घकालीन नियोजनामुळे आयुष्यात आर्थिक स्थैर्य आणि संपत्ती मिळवू शकतात. थोडक्यात मेष ते कन्या या राशींमध्ये प्रत्येक राशीचे काही विशेष गुणधर्म आहेत. काही राशी धाडसी आहेत, काही कष्टाळू आहेत, तर काही आर्थिक नियोजनात पारंगत आहेत. श्रीमंत होण्याचा मार्ग फक्त राशीवर अवलंबून नसतो. त्यामध्ये मेहनत, शिक्षण, संधी आणि योग्य निर्णय यांचाही मोठा वाटा असतो. मेष राशीचे लोक धाडस आणि नेतृत्वामुळे व्यवसायात यश मिळवू शकतात. वृषभ राशीचे लोक संयम आणि बचतीमुळे संपत्ती निर्माण करतात. मिथुन राशीचे लोक बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्यामुळे व्यापारात प्रगती करतात. कर्क राशीचे लोक सुरक्षित आणि स्थिर आर्थिक जीवनावर भर देतात. सिंह राशीचे लोक महत्वाकांक्षा आणि नेतृत्वामुळे मोठे यश मिळवतात. कन्या राशीचे लोक शिस्त आणि नियोजनामुळे आर्थिक स्थैर्य मिळवतात.